तर पिकोफॉल करायची होती, पण मी ज्यावेळेस मशीनवर बसले होते तर त्यावेळेस मशीन पूर्ण जाम झालेली होती आणि हे जे मशीनचं चाक आहे ना हे फिरत नव्हतं. तर मी म्हटलं सगळीकडे ऑइल करून बघावं. तरी पण मशीन सगळीकडे ऑइल केलं, पण तरीसुद्धा मशीन चालू झाली नाही. तर बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या लक्षात राहत नाही, मेन पार्टला जिथं ऑइलिंग करायचं असतं ते लक्षात राहत नाही. मला असं वाटलं याच्यामध्ये दोरा गेला काय की, पण हे आपल्याला उकलता येत नाही, तर हे रिपेअरिंगलाच द्यावी लागते. तर म्हटलं चला अजून एकदा आपण परत सगळीकडे ट्राय करून बघावं. तर बघा इथे सगळीकडे मी ऑइल केलेलं होतं. नंतर मला असं वाटलं की याच्या आतमध्ये दोरा कुठेतरी अडकला असेल शटलमध्ये वगैरे. तर बघा इथं पण कुठं दोरा अडकलेला नव्हता. पण मेन झालं असं की बघा हा जो दाब आहे ना मशीनचा, हा जो दोरा आपण इथनं हे करतो सुईमधनं घालतो, हा जो दाब आहे ना, तर ह्याच्याबरोबर मागे हे जे 2 होल आहेत ना, तर बघा याच्यामध्ये मी विसरले होते ऑइल टाकायचं. तर याच्यामध्ये जेव्हा मी ऑइल टाकलं आणि ज्यावेळेस मी हे चाक फिरवलं तर बघा हे चाक मस्त छान गरा 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 फिरायला लागलं. तर बघा तुम्हाला सुद्धा जर असं पिकोच्या मशीनला किंवा साध्या मशीनला जर तुम्हाला असा प्रॉब्लेम आला तर तुम्ही सुद्धा एकदम झटक्यात सॉल्व्ह करू शकता.